मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरी श्रावणातली पूजा असते. सायलीने आणि पूर्णाजीने ती ठरवलेली असते. त्याच वेळी आता घरातील सगळेजण दुसऱ्या दिवशी अगदी छान तयार होतात. सायलीची आता पूजा मांडण्याची लगबग सुरू असते. तिला विमल कामात मदत करत असते. पूर्णाजी त्या दोघींकडे पाहत असतात. तेव्हा विमल आता सायलीला काय काय सामान हवं ते सगळं तिच्या हाताखाली देत असते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय ग विमल, झाली ना सगळी तयारी, पूजेचा प्रसाद वगैरे? मग आता हो, सकाळीच सायलीताईने बनवून ठेवलाय, विमल सांगते. मग त्यावेळी कल्पना विचारते, अगं फळं कुठे आहेत पण विमल? मग सायली म्हणते की आई, अहो यांना फळं आणायला पाठवलंय, गेलेत ते येतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की आलो आलो असं म्हणून तो फळांची पिशवीच आता सायलीकडे देतो आणि म्हणतो, अजून काही हवं असेल तर सांग हा, मी पटकन घेऊन येतो. मग सायली म्हणते, हो हो सांगेल काही लागल्यावर. त्याचवेळी आता अस्मिता तेथे येते. ती सुद्धा पूजेसाठी तयार झालेली असते. ती म्हणते, अरे मी देऊ का लिस्ट लिहून? मला ना डार्क चॉकलेट त्याचबरोबर भाकरवडी हे सगळं खावंसं वाटतंय आणि तुम्हाला आणून द्यायचंच हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब जरा अस्मिताई, अगं मी कशाबद्दल विचारतोय? मी पूजेबद्दल विचारतोय आणि त्या सामानाबद्दल त्यांना सांगतोय. मग अस्मिता म्हणते की मला हवंय म्हणजे हवंय, आत्ताच्या आत्ता मला खावंसं वाटलंय, असं ती हट्टच करते. आता अर्जुन म्हणतो, अगं थांब थोडा वेळ, नंतर आणून देतो. तर आता त्या दोघांचं आपलं गोडगोड भांडण सुरू असतं. त्याचवेळी कल्पना म्हणते, थांबा रे तुम्ही दोघे, भांडू नका असं. ए अस्मिता, ये बरं इथे बस अगोदर, असं म्हणून कल्पना तिला तिथे बसायला सांगते. तेवढ्यातच आता प्रताप म्हणतो, चला गुरुजी आले आहेत तर थोड्या वेळात पूजा सुरू करूयात आपण. तेव्हा पूर्णाजींना रविराज व प्रतिमाची आठवण होते. त्या विचारतात, अरे प्रताप, रविराज आणि प्रतिमा नाही येणार का रे? तेव्हा आता लगेचच अर्जुन सांगतो, अश्विनने फोन केला होता रविराज काकांना, परंतु झालं काय ना, सिनियर आज प्रतिमा आत्याला सायकॅट्रिस्टची जी ट्रीटमेंट आहे ना तिकडे घेऊन जाणार आहे, सो त्यांना आज जमणार नाही यायला. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, बरं ठीक आहे, पण कल्पना, प्रतिमासाठी तेवढा प्रसाद पाठवून दे हा. तेव्हा कल्पना म्हणते, हो पूर्णाई चालेल. आता गुरुजी तिथे येतात तर सर्वजण गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी विचारतात की काय, मला जास्त वेळ तर नाही झाला ना, उशीर नाही झाला ना यायला? सर्वजण म्हणतात, नाही नाही, आमची सुद्धा तयारीच चालू होती. तेव्हा गुरुजी आता तिथे जागेवर बसतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, पण अश्विनच्या चेहऱ्यावर प्रिया तेथे नसल्यामुळे 12 वाजलेले असतात. तर आता तो लगेचच तेथून निघून जातो. त्यामुळे आता सगळेजण त्याला अडवत असतात, म्हणत असतात की अश्विन थांब बरे, पण अश्विन काही केलं थांबत नाही. तो रागाच्या भरातच तेथून जातो. तर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर आता दुसरीकडे प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी या दोघीही लॉकअपमध्ये असतात. तर साक्षी उठते. प्रिया तेथे त्या कॉटवर झोपलेली असते, अगदी ऐटीतच. त्यामुळे साक्षी उठून तिला म्हणते, चल उठ, चल, मला तिथे झोपायचं आहे, तू थोडा वेळ आता खाली झोप. मग आता प्रिया म्हणते, असं म्हणून ती जरा इकडे तिकडे बघण्याची ॲक्शन करते आणि म्हणते, इथे काय महिपत शिखरे असं तुझ्या बापाचं नाव लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे गुपचूप ना तू तिथे अंथरुणावर खाली झोप. तेव्हा साक्षी म्हणते, काय ग, जास्त माज आला की काय तुला? अगं थोडे दिवस मी आणि तू या सेलमध्ये काय राहतोय, तर तुला मी तुझ्या बरोबरीची वाटायला लागले का? तेव्हा प्रिया आता ॲक्टिंग करते आणि म्हणते, नाही नाही बाबा, असं म्हणून ती अशी माफी मागण्याचं नाटक करत म्हणते, नाही तुझ्या बरोबरीची कशी मी असते? अगं तुझी आणि माझी बरोबरी कधी होऊच शकत नाही साक्षी, आणि म्हणून तर मी इथे आहे वर कॉटवर आणि तू तिथे जमिनीवर. तेव्हा चवताळलेली साक्षी आता म्हणते, अजिबात बरोबरी करू नकोस हा तू प्रिया, कारण मी तुझ्या इतक्या खालच्या लेवलला येऊन वागू शकत नाही, याचा तू गैरफायदा घेऊ नकोस. आता उठ, बस आणि जा तिथे. तेव्हा उद्धट प्रिया आता म्हणते की नाही उठणार, जा काय करायचं ते कर. मग आता लगेचच प्रिया ऐकत नाही म्हणून साक्षीचा रागसुद्धा अनावर होतो. ती आता प्रियाचा हात पकडूनच लगेच तिला खाली बसवण्याच्या प्रयत्नात असते, पण प्रिया जागची हालत नाही. ती आता मोठ्या मोठ्याने साक्षीचेच डायलॉग मारू लागते आणि म्हणते, अण्णा अण्णा प्लीज मला वाचवा, मला वाचवा, कारण पहा ना ही प्रिया मला भारी पडायला लागली, असं साक्षीला उगीच ती डिवचू लागते. तेव्हा साक्षीसुद्धा रागातच म्हणते, शहाणपणा करू नकोस जास्त, चल उठ पटकन. तरीही प्रिया
ऐकण्याचं नावच घेत नाही आणि उठण्याचं सुद्धा. आता दोघींमध्ये तिथे जबरदस्त अशी भांडणं होतात. दोघीही एकमेकींना अशा खेचू लागतात. त्यानंतर प्रियाच खरंच आता साक्षीवर भारी पडते आणि तिचा असा हात काही कळू न देण्याच्या आतच तिचा हात पिरगाळून तिला अशी खाली ढकलून देते आणि रागातच साक्षीकडे पाहते. इकडे पूर्णाजी या उदास होतात कारण अश्विनमुळे. त्या सर्वांनाच म्हणतात या अश्विनला काय करावं कळत नाही, कसं समजावून सांगावं, कारण त्याला अजूनही वाटतंय की प्रिया आहे ना ती अजूनही खरीच आहे, तिचा काही दोषच नाही या प्रकरणात आणि आपण चुकीचं वागतोय तिच्याबरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो की इट्स ओके पूर्णाजी, कारण सध्या तो खूपच रागात आहे. त्याचा एकदा का राग शांत झाला ना मी बोलतो त्याच्याशी, मग त्याला कळेल. तेव्हा पूर्णाजी म्हणतात ठीक आहे. मग आता गुरुजी विचारतात चला बरं पूजेला कोण बसणार आहे. तेव्हा प्रताप आता म्हणतो की कुणाची काही हरकत नसेल तर मला असं वाटतं सायली आणि अर्जुनने पूजेला बसावं. म्हणजे कसं आहे ना, घरातली जी निगेटिव्हिटी होती ना ती फक्त त्यांच्यामुळेच दूर झाली. त्यामुळे असं म्हणून तो कल्पना आणि पूर्णाजींकडे पाहतो आणि आपला शांत राहतो, कारण या दोघींना सायलीचं नाव घेतलेलं आवडत नाही हे त्याला माहीत असतं. त्यामुळेच आता तो एकदम शांत होतो आणि पूर्णाजींनाच निर्णय विचारतो की पूर्णाई अगं तुला चालेल का. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात की हो बाळा चालेल, काही हरकत नाही. तेव्हा सायली आणि अर्जुन आता खुश होतात आणि एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना पूजेला बसण्यासाठीचा मान हा मिळालेला असतो. दुसरीकडे आता साक्षी ही प्रियावर खूपच चिडलेली असते. त्यामुळे आता साक्षी उठते आणि लगेचच प्रियाच्या 4-5 कानाखाली मारते आणि तिचा चांगलाच गाल लाल करते. प्रिया थोडीशी उदास होते आणि पुन्हा तिच्यावर चिडत हसते आणि मग रागाच्या भरात पुन्हा एकदा साक्षीला ती सुद्धा 2-3 कानाखाली मारते आणि तिला मारल्याचा बदला घेते आणि अगदी ऐटीतच पुन्हा त्या कॉटवर बसते. त्याचवेळी साक्षी रागात विचारते काय ग, तुझी हिंमत तरी कशी झाली ग माझ्यावर हात उचलण्याची, कारण तू विसरली आहेस का मी कोण आहे ते. अगं एका क्षणातच मी तुझी वाट लावू शकते हा प्रिया, कारण तुझी खरी ओळख जर मी जगासमोर आणली ना तर तू कुठेच तोंड नाही दाखवू शकणार. मीच तन्वी रविराज किल्लेदार असं म्हणून साक्षी सुद्धा आता तिला चांगलीच धमकावते. मग त्यावेळी प्रिया आता जबरदस्त ॲक्टिंग करते आणि घाबरण्याचं नाटक करत म्हणते बापरे मी आता काय करू. पण तुला आठवतं का ग साक्षी, अगं मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे तुम्ही सर्वांनी मिळून मला तन्वी बनवलं होतं हे सत्य आहे आणि तुझ्या बापाची सगळी जुनी पापं सुद्धा त्यामध्ये रेकॉर्ड केली आहेत. कसा किल्लेदारांचा ॲक्सिडेंट केला त्यांनी, त्याचबरोबर प्रतिमाचा चेहरा जाळला. मी आणू का हे सत्य जगासमोर, असं म्हणून ती साक्षीलाच आता कोंडीत पकडते. तेव्हा साक्षीच्या नजरेसमोरून आता त्या गोष्टी जातात आणि ती सुद्धा आता खूप घाबरते, कारण प्रियाने बरोबर तिला आता ब्लॅकमेल केलेलं असतं. मग आता साक्षी जरा घाबरते आणि तेथून उठते. तेव्हा चालेल का मी साक्षी महिपत शिखरे असं प्रिया तिला डिवचत विचारते. तर आता प्रियाने बरोबर साक्षीला आता अगदी ब्लॅकमेल करून तिला तिची जागा दाखवून दिलेली असते आणि मी काय काय करू शकते हे सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया तर आपल्या एक पाऊल पुढे आहे. ही गोष्ट जेव्हा साक्षीला समजते तेव्हा मात्र साक्षी गुपचूप तेथे खाली जमिनीवर ते अंथरूण टाकलेलं असतं ना त्यावर शांतपणे बसते आणि सर्व गोष्टींचा विचार करते. त्याचबरोबर प्रिया मात्र ऐटीतच तिच्याकडे पाहत त्या कॉटवर पडते. मग दुसरीकडे महिपत त्याच्या अड्ड्यावर असतो. त्याचवेळी आता त्याचे जे पंटर असतात ते सुद्धा तेथे असतात. त्यावेळी महिपतने त्यांना एक प्लॅन सांगितलेला असतो की पुढे काय करायचं. तेव्हा तो सर्वांना अगोदर विचारून घेतो की घुसलं का रे तुमच्या टाळक्यात, मी जे काही सांगितलं ते जमणार आहे का तुम्हाला. तेव्हा हो साहेब असं सर्वजण म्हणतात. जो पंटर असतो ना त्यातला तो महिपतला खूप घाबरत असतो. त्यातला माहीत असतं की हा वेळेवर काम व्यवस्थित करत नाही. त्याच्या पंटरच्या मानेवरच असा सुरा पकडतो आणि म्हणतो की मला माहिती आहे रे, तू दरवेळीसारखी माती खातोस, पण यावेळी जर माती खाल्ली तर एक काम करायचं हे आहे ना, त्याच ठिकाणी एक खड्डा खणायचा आणि त्यात स्वतःला पुरवून घ्यायचा आणि वरून मातीसुद्धा टाकायची. यावेळी काम जमेल तुला 100%. तेव्हा तो म्हणतो हो साहेब जमेल नक्की, तुम्ही काळजी करू नका. मग पुढे महिपत रागातच म्हणतो त्या अर्जुन सुभेदाराला पुरा चेचल्याशिवाय अजिबात गप्प बसायचं नाही. तेव्हा तो म्हणतो हो साहेब चालेल चालेल.
त्यानंतर महिपत हा त्या दोन्हीही पंटरला विचारतो, काय रे तुम्ही काय बघताय, आता सिनेमा चालू आहे का इथे, सिनेमा आता निघा की, असं म्हणून तो त्यांना जायला सांगतो. त्यानंतर आता ते तिघेही जेव्हा तेथून जातात ना, महिपत ऐटीतच त्या खुर्चीत बसतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार, अरे तुला असं वाटत असेल की तू ही केस जिंकला आहे, पण यापुढे मी तुझे असे हाल करणार की मेलो असतो तर बरं झालं असतो, असं तू एका क्षणी म्हणशील. त्यानंतर काही वेळातच आता महिपतचे ते तिन्ही पंटर आपल्या चेहऱ्याला मास्क लावून अन्नपूर्णा निवासाजवळ येतात आणि अगोदर बाहेर कुणी आहे का याची चांगली व्यवस्थित खात्री करून घेतात. तर आतमध्ये आता श्रावणातली पूजा सुरू असते. अर्जुन सायली पूजेला बसलेले असतात. घरातील वातावरण पूजेमुळे अगदी प्रसन्न झालेलं असतं. तेव्हा आता महादेवाच्या पिंडीवर अर्जुन सायली दोघेही मिळून अभिषेक करत असतात. तर इकडे आता सगळ्यांचं लक्ष पूजेतच असतं. त्यानंतर बाहेर मात्र सगळ्यांचा डोळा चुकवून आता लगेचच महिपतचे गुंड हे त्या गेटच्या आतमध्ये येतात आणि तेथे घुसल्यानंतर ते एका झाडाच्या पाठीमागे लपतात. आतमध्ये आता पूजा संपन्न झालेली असते आणि आरतीची वेळ सुरू होते. अर्जुन सायलीने आता आरती घेतलेली असते. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर महिपतचे गुंड असतात ना, ते अगदी तेथे दरवाजाजवळ जातात आणि त्या खिडकीतून डोकावून पाहत असतात. आतमध्ये आता आरती सुरू असते. कुणाचंही लक्ष बाहेर नसतं. सगळेजण आरतीमध्ये अगदी दंग झालेले असतात, मग्न झालेले असतात आणि अगदी पॉझिटिव्ह वातावरणसुद्धा तयार झालेलं असतं. बाहेरून आता सगळेजण आतमध्ये डोकावू लागतात की सुभेदारांचं नक्की चाललंय काय. तर आता काही वेळानंतर आरतीसुद्धा संपन्न होते. तर बाहेर महिपतचे जे गुंड असतात ना, ते एक चिठ्ठी हातात घेतात आणि त्या चिठ्ठीमध्ये असा दगड टाकतात आणि त्या खिडकीवरच फेकतात. आता त्या खिडकीची काच फुटून तो दगड मात्र आतमध्ये येतो. तेव्हा घरातील सर्वजण आता खूप घाबरतात, कारण पूजा संपन्न झालेली असते आणि ती नेमकीच काच फुटलेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे बापरे, काच कशी फुटली अचानक. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अरे घराच्या सुख शांतीसाठी आपण ही पूजा ठेवली. आता सगळेजण खूप घाबरलेले असताना सायली म्हणते, थांबा, घाबरू नका, मी बघून येते काय आहे नक्की. त्यानंतर सायली आता लगेचच अर्जुनजवळ ते घेऊन येते आणि म्हणते, पहा ना, अहो यामध्ये ना दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी असं मुद्दाम मारल्यासारखं दिसतंय. मग आता अर्जुन लगेचच तो चिठ्ठीतून दगड काढतो आणि म्हणतो की हे असं करण्याची हिंमत झालीच कुणाची, कारण त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं. तेव्हा आता सगळेजण धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात की नक्की त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. आता सर्वजण घाबरतील या विचाराने अर्जुन कुणाला काही सांगत नाही किंवा त्या चिठ्ठीवरचा मजकूर वाचून दाखवत नाही. पण सायली लगबगीने त्याच्या हातातून ती चिठ्ठी घेते आणि त्यावरचं वाचते. त्यावर असं लिहिलेलं असतं की अर्जुन, आता तुझी वेळ सुरू झाली आहे, तुझा जीव आम्ही घेणार आहे, असं त्यावर लिहिलेलं असतं. त्यामुळे घरातील सर्वांना खूप धक्का बसतो. तर अर्जुनला आता खूप राग येतो आणि त्याला समजतं हे नक्की कुणी केलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता मी बाहेर जाऊन बघतो आणि जो कोणी असेल ना त्यांना अगोदर पोलिसांच्या ताब्यात देतो. असं म्हणून तो निघालेला असताना सायली त्याला अडवते आणि त्याला म्हणते की प्लीज तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण बाहेर किती माणसं असतील ना हे आपल्याला अजून माहीत नाहीये. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, अगं मला काहीही होणार नाहीये, ओके. तेव्हा प्रताप सांगतो, अर्जुन एकट्याने बाहेर जायचं नाही आहेस. तेव्हा अर्जुन आता विश्वासाने सांगतो, डॅड मला नाही काही होणार, थांबा मी आता पोलिसांना कॉलच करतो. तेव्हा अर्जुन लगेचच आता इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि म्हणतो, हॅलो, मी अर्जुन सुभेदार बोलतोय, कारण आत्ताच माझ्या घरावर दगडफेक झाली आणि सोबत मला धमकीची चिठ्ठी सुद्धा आली आहे आणि मला असं वाटतं हे महिपतचंच काम आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यानंतर आता तो घरातील सर्वांना म्हणतो, घाबरू नका. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन आमचा ऐक रे बाळा, तू बाहेर जाऊ नकोस या क्षणी. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा घाबरू नकोस ग, इन्स्पेक्टर सावंत येत आहेत लगेच. तेव्हा आता अस्मिता काळजीने म्हणते, अर्जुन ती माणसं खूप भयंकर असतील, अरे नको जाऊ प्लीज. सगळेजण त्याची काळजी करत असतात. अर्जुन सर्वांना विश्वासाने सांगतो, माझी काळजी करू नका प्लीज, काही होणार नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही असे बाहेर जाऊ नका, तुम्ही जर असे एकटे बाहेर गेलात आणि
त्यांनी तुम्हाला जर काही केलं तर मग? तेव्हा अर्जुन विचारतो, मग काय म्हणून आयुष्यभर मी असा घरातच लपून बसू का? सायली म्हणते, हे पहा, माझं ऐकायचं, एकट्याने बाहेर जायचं नाही, आणि जायचं असेल ना तर मी येणार तुमच्या बरोबर. तेव्हा सायलीला आता अर्जुन म्हणतो, काहीही काय बोलतीयस तू? मग प्रताप म्हणतो, काळजी करू नकोस सायली, मी जातो अर्जुन बरोबर. तेव्हा लगेचच आता पूर्णाजी म्हणतात, हो हो प्रताप, तू जा बरं त्याच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, कुणीही येऊ नका, मला काही होणार नाही. आता लगेचच प्रताप म्हणतो, अर्जुन जायचं तर दोघांनी बाहेर जाऊ, नाहीतर कुणीही जायचं नाही. मग आता अर्जुन बरोबर प्रताप सुद्धा बाहेर जातो. ते दोघेही आता इकडे तिकडे चेक करतात कुणी आहे की नाही. मग त्यानंतर प्रतापला तर खरं तर आता तिथे कुणी दिसत नाही. मग तो म्हणतो, अर्जुन, अरे इथे तर कुणी दिसत नाही, कुणी लोक होते ते नुसते दगड मारून पळाले की काय इथून? तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतने हे फक्त आपल्याला ना घाबरवण्यासाठी केलंय, कारण साक्षी जेलमध्ये गेली आहे ना, त्याचा राग तो आपल्यावर काढत. तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत देखील तेथे येतात. इकडे तिकडे ते पाहतात आणि अर्जुन सर इथे नक्की काय घडलं मला सांगाल का डिटेलमध्ये, असं विचारतात. अर्जुन त्यांना सर्व डिटेल्स देऊ लागतो. जेव्हा आम्ही घरामध्ये पूजा करत होतो तेव्हाच एक दगड इथे खिडकीवर असा कोणीतरी मारला, आणि त्यानंतर जे काही घडलं, कशा प्रकारे मला धमकीची चिठ्ठी आली, हे सगळं इन्स्पेक्टर सावंतांना तो सांगतो. मग इन्स्पेक्टर सावंतांना हे प्रकरण जरा मेजरच वाटतं, त्यामुळे ते अर्जुनला आणि त्याच्या कुटुंबियांना पूर्णपणे सिक्युरिटी देण्याचा आता ठरवतात. तेव्हा प्रताप म्हणतो, थँक्यू सो मच सर. मग आता सावंत हे पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात, तर अर्जुन आणि प्रताप दोघेही आतमध्ये येतात. अर्जुन घरातील सर्वांना सांगतो की रिलॅक्स व्हा, इन्स्पेक्टर सावंत आत्ताच येऊन गेलेत आणि त्यांनी त्यांचे कॉन्स्टेबल हे बाहेर बसवलेत. आता महिपतची माणसं आपल्याला काहीही करू शकत नाही. तेव्हा घरातील सर्वांच्या आता जीवात जीव येतो. त्यावेळी गुरुजी सुद्धा विश्वासाने सांगतात की काळजी करू नका, कारण यापुढे ना सगळं काही मंगलच होणार आहे. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात, कल्पना बाळा प्रसाद वाटून घेचल. तेव्हा आता कल्पना म्हणते, विमलला वाटू द्यात ना. त्यावेळी विमल म्हणते, ठीक आहे मी वाटते, असं म्हणून ती सर्वांना आता प्रसाद वाटत असते. आता घरातील वातावरण सुद्धा पूर्वीपेक्षा अधिकच पॉझिटिव्ह झालेलं असतं, सगळं काही मंगल घडणार असतं. गुरुजींनी असं सांगितल्यामुळे सर्वजण खूप खुश असतात आणि सायलीने केलेला प्रसाद अगदी आवडीने खातात. त्यानंतर सगळं काही आटोपून आता गुरुजी हे जायला निघतात. त्यानंतर अस्मिता म्हणते, मला ना खरंच काळजी वाटायला लागली होती, पण नशीब पूजा तर अगदी नीट झाली, व्यवस्थित झाली. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, हो ना बाई. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, अस्मिता ताई, अहो नीट पार पाडणारच होती, कारण आपण ती चांगल्या कारणासाठी केली होती ना, म्हणून, आणि घरात आनंद यावा म्हणून केली होती, मग कशी अडचण येणार त्यात. तेव्हा पूर्णाजींचं मन त्यांनाच खात असतं आणि त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवतात की घरात आनंद येण्यासाठी पूर्ण घर एकत्र असावं लागतं आणि घरातली माणसं सुद्धा तशी असावी लागतात की सगळ्यांनी एकत्र येण्याची इच्छा सर्वांनाच असावी लागते आणि खेळीमेळीचं वातावरण लागतं. कारण अश्विन आपल्याशी असं खूप फटकून वागतोय आणि त्याची बायको तर, असं म्हणून पूर्णाजी या अगदी उदासच होतात. त्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. सर्वांना पूर्णाजींची खूप काळजी वाटत असते. तेव्हा सायली आता पूर्णाजींजवळ बसते आणि त्यांना खूप प्रेमाने समजावू लागते, पूर्णाजी, प्रियाचं वागणं तुम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये, तुम्हाला खटकतंय हे मला माहिती आहे, पण पूर्णाजी तुम्हाला सांगू, आधीपासूनच आम्हाला सर्वांना तिचा स्वभाव माहीत होता. अहो ती आपल्या घरामध्ये सुभेदारांची आदर्श सून असल्याचं फक्त आणि फक्त नाटक करत होती, पण सत्याना खरंच काही वेगळं होतं पूर्णाजी, आणि तिने तिचा मूळ स्वभाव दाखवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न सुद्धा केला. हा पूर्णाजी, तुम्ही जरा आठवून बघा, असं म्हणून आता सायली पूर्णाजींना ते सगळं आठवण्यासाठी ना भाग पाडते. तेव्हा कॉफीवरून तिने किती तांडव केला होता घरात, किती भांडणं केली होती आणि सायली व विमलला कशा प्रकारे खोटं ठरवलं होतं, हे सगळंच आता पूर्णाजींना आठवतं. त्यानंतर आता मधुभाऊंना बाहेर हाकलवण्यासाठी प्रियाने काय काय कारस्थानं केली होती, अशा प्रकारे ती आता सर्वांना त्यासाठी गृहीत धरत होती, हे सुद्धा आता प्रतापला आठवतं. मग प्रतापला हे आठवल्यानंतर तो म्हणतो, खरं आहे, कारण मला आता सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. कारण झालंय काय ना, आपण प्रतिमाची मुलगी म्हणून तिला नेहमीच असं पाठीशी घालत बसलो, तिच्या चुका आपण सगळ्या पोटात घेतल्या, तिचा खोटेपणा, तिचा तो
अगदी उद्धटपणा आपण नेहमी सहन करत राहिलो, कारण ती प्रतिमाची मुलगी होती ना, म्हणून आपल्या मनात एक प्रतिमाची मुलगी म्हणूनच तिची इमेज अशी तयार केली होती आणि त्याच इमेजमध्ये तन्वीला बसवण्याचा आपण प्रयत्न केला होता. पण तुम्हाला सांगू, मुळात ती तशी नव्हतीच. आणि नेमकं आता काय झालंय तर त्या इमेजलाच तडे जायला लागले आहेत. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, शेवटी तिने चक्काचूर केलाच. फक्त त्या इमेजचाच नाही तर आपल्या सर्व आशा अपेक्षांचा सुद्धा. मग आता या सगळ्याच प्रियाच्या कारस्थानांमुळे, तिच्या या उद्धट वागण्यामुळे, अति लोभीपणामुळे घरात जे काही घडलंय ते सगळं सगळ्यांना आठवतं आणि सगळ्यांचा मूड अगदी प्रियामुळेच पुन्हा एकदा ऑफ झालेला असतो. सगळेजण उदास असतात. पूजा होऊन देखील आता घरात पुन्हा एकदा प्रियाचा विषय निघाल्यानंतर असं मंगल आणि प्रसन्न वातावरण राहत नाही. म्हणूनच सायली आता सगळ्यांसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते, आपण या सगळ्या गोष्टी का बोलतोय बरं? कारण अस्मिता ताईंचं बाळ सुद्धा हे सगळं ऐकत असेल, हे आपण आता विसरता कामा नये. कारण आपण जे काही बोलतो आणि जे वागतो त्याचा इम्पॅक्ट पूर्णपणे बाळावर पडतो. कारण यापुढे ना आपण फक्त आणि फक्त आनंदाच्या गोष्टी बोलायच्या, म्हणजे बाळसुद्धा अगदी आनंदी होईल आणि ते सुद्धा जन्मानंतर अगदी आनंदीच राहील. तेव्हा आता सायलीचं हे बोलणं ऐकून अस्मिताला खूपच आनंद होतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात. त्यावेळी आता अस्मिता हसते आणि म्हणते, माझं बाळसुद्धा माझ्यासारखंच होणार आहे, अगदी पॉझिटिव्ह आणि हॅप्पी. मी कशी हॅप्पी राहते म्हणून माझं बाळसुद्धा हॅप्पीच राहणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक राहिलं ना, पण बाळ तुझ्यासारखं होणार खरं, पण खादाड, सारखं आपलं दुसऱ्यांना टोमणे मारणारं, त्याचबरोबर सारखं शॉपिंग करणारं. असा अर्जुन आता पुन्हा एकदा अस्मिताला डिवचत म्हणतो. तेव्हा अस्मिता म्हणते, गप्प बस हा अर्जुन. तेव्हा सगळेजण पुन्हा त्या दोघांकडे पाहतात आणि मग हसतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, तरी बरं, माझी आणखी थट्टा करायला अश्विन नाहीये इथे. तेव्हा पूर्णाजी उदास होतात आणि म्हणतात, तो तर आपल्यात नसतोच, कारण त्याचा आपल्याबद्दलचा गैरसमज तर आता वाढतच चाललाय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, पूर्ण आजी प्लीज तो टॉपिकच काढू नको आता, कारण आपल्या माणसांपासून तो अजून किती दिवस असा रुसून बसणार आहे. जी गोष्ट तुम्हा सगळ्यांना समजते ती त्यालाही एक दिवस समजेल. असं म्हणून तो घरातील वातावरण पॉझिटिव्ह ठरवतो आणि म्हणतो, मला सगळेजण आता इथून पुढे खुश पाहिजेत. तेव्हा कल्पना म्हणते, आम्हालाच उशिरा समजलं आणि म्हणून तर एवढं मोठं आपलं नुकसान झालंय. आणि तुम्हाला सांगू, खरं तर या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे, असं स्वतःला दोष देत कल्पना सांगते. मग पुढे कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की तरीही हे मला सतत सांगण्याचा प्रयत्न करत होते की तन्वीचा स्वभाव कसा आहे हे ओळख तू आणि तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी आंधळी होते ना, म्हणून सततच तिला पाठीशी घालत होते आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतायत. असं म्हणून कल्पना आता रडत असते आणि या घरच्या सर्व परिस्थितीला मीच कशी जबाबदार आहे. आज सगळ्यांची ही जी अवस्था झाली आहे मानसिक, ती माझ्यामुळेच झाली आहे असं कल्पनाला वाटतं. प्रत्येक वेळी मी तन्वीला पाठीशी घालून आणि अगदी अश्विन व प्रियाचं गुपचूप लग्न लावून मी खूप मोठी घोडचूक केली, असंही ती सर्वांना म्हणते. तर आता सगळेजण कल्पनाला म्हणतात, तसं नाहीये, तू स्वतःला असा दोष देऊ नकोस. तरीही कल्पना बिचारी उदासच असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्ण आजी स्वतःची चूक सायलीसमोर कबूल करतात आणि फक्त कल्पना नाही तर मी सुद्धा चुकले ते सुद्धा माणसं ओळखण्यात. अगं, आम्ही दोघी तर या घरचा पायाच हलवायला निघालो होतो, असं सायलीसमोर जाऊन चक्क पूर्णाजी या तिची माफी मागतात. मग पुढे आता पूर्णाजी सायलीचं कौतुक करतात आणि म्हणतात, फक्त तूच आणि तूच या घराला बांधून ठेवलंस आणि या घराची जबाबदारी फक्त तू पेलू शकतेस, असं म्हणून त्या सायलीच्या हाती चाव्या सोपवतात. त्यानंतर आता दुसरीकडे अर्जुन हा ऑफिसला जायला निघतो. तेव्हा सायली म्हणते, नाही हा, पूर्ण आजी आणि बाबांनी काय सांगितलंय की अजिबात बाहेर जायचं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला मीटिंग आहे, ॲडव्होकेट आहे मी. तरीही सायली आता त्याच्या हातालाच तिचा पदर बांधते आणि म्हणते, तुम्ही जिथे तिथे मी आता, कारण तुमच्या सुरक्षेसाठी. तर आता पूर्णाजी त्या दोघांकडे पाहून मात्र हसतात. तिकडे महिपतचा जो पंटर असतो ना, ज्याने आता महिपत विरोधात साक्षी विरोधात साक्ष कोर्टामध्ये दिलेली असते, त्याला आता महिपत पकडतो आणि आपल्या अड्ड्यावर घेऊन येतो. हात वर बांधून त्याला चापकाने खूप मार देतो. तो म्हणतो, चुकलो मी साहेब. तेव्हा महिपत म्हणतो, चुकला ना, आता शिक्षा भोग मग. तेव्हा त्याच्या वतीने मी माफी मागतो, असं दुसरा त्याचा मित्र म्हणतो. तर त्या मित्रालाच महिपत गोळी घालतो आणि
त्याला संपवून टाकतो, तेव्हा हे पाहून सर्वजण घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.